नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणवेध या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये येणारे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांमधील महत्त्वाचा असा भाग किंवा विषय म्हणता येईल तर इतिहास। तर आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहासावर आधारित लेक्चर करणार आहोत। या आधीही मी 3 लेक्चर इयत्ता 8वीच्या आधारित पुस्तकावर घेतलेले आहेत। आजचं हे लास्ट लेक्चर असणार आहे, त्यामुळे काय होईल, पूर्ण 8वीचा जो इतिहासाचं पुस्तक आहे पूर्ण कव्हर केलं जाईल। तर तुम्हाला पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासामध्ये आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र हा जो भाग ज्याचा आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर पण खूप महत्त्वाचं ठरणार आहे। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, कामगार संघटना याविषयी माहिती आता आपण प्रथम घेऊया। तर शशीपद बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगाराचे संघटन केले। तर हे नाव लक्षात ठेवा, नाव गरजेचे आहे। तर बघा, कामगाराचं संघटन किंवा कामगाराचे प्रश्न किंवा समस्या असं जेव्हा कळल किंवा आपण म्हणतो तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे यांचं हमखास असं नाव घेतलं जातं, त्यामुळे हे नाव तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, लोखंडे यांचे कामगार विषयक कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असं म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। तर लक्षात असू द्या, भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे। त्यानंतर पहा, 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली। साल लक्षात असू द्या, कोणती युनियन स्थापन झाली हे पण लक्षात असू द्या। ना. म. जोशी यांचा आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता। आयटक म्हटलं की ना. म. जोशी यांचं नाव लक्षात असू द्या। लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आयटकचे? तर लाला लजपत राय। कामगार वर्गात लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले। तर हे पण लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, समाजवादी चळवळ याविषयी माहिती आपण इथे घेऊया। राष्ट्रीय सभेतील अनेक तरुणांना वाटू लागले की ब्रिटिश सरकार उलटून टाकावे, यासाठी त्यांनी राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी काय केलं तर नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन केला किंवा ते स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। कुठल्या तुरुंगात असताना? नाशिकचा, हे पण लक्षात असू द्या। 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली। हे साल लक्षात असू द्या आणि कुठला पक्ष स्थापन झाला हे पण लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते या पक्षाचे होते। तर हे पण लक्षात असू द्या। काँग्रेस समाजवादी पक्षाचे कोण कोण नेते होते किंवा कोणी कोणी कार्य केलं त्या पक्षामध्ये तर त्यांची नावं लक्षात असू द्या। लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये मार्क्सवादी लेख लिहिला होता। हे पण लक्षात असू द्या। त्यानंतर मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सहभाग होता। 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली। 1925 यामध्ये मुझफ्फर अहमद, श्रीपाद अमृत डांगे, निळकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले। तर ही जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये कोणाकोणाला अटक झाली यांची नावं इथे दिलेली आहेत आणि यांना पकडून शिक्षा करण्यात आली। आणि ही शिक्षाचा किंवा हे जे प्रकरण होतं त्याचा खटला मिरत येथे चालवण्यात आला, म्हणूनच या खटल्याला किंवा इथं चालवण्यात आलेल्या या प्रकरणाला आपण मिरत कट खटला असं म्हणून ओळखलं जातं। ते कोणाकोणाच्या बाबतीत घडलं तर मुझफ्फर अहमद, श्रीपाद अमृत डांगे आणि निळकंठ जोगळेकर हे नावं लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, स्त्रियांची चळवळ याविषयी माहिती आपण इथे घेऊया। तर पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था स्त्रियांच्या चळवळीमध्ये बऱ्याच स्त्रियांनी वेगवेगळ्या अशा चळवळी किंवा संस्था स्थापन केल्या। तर त्यामध्ये बघा, पंडिता रमाबाईंनी
आर्य महिला समाज आणि शारदा सदन या 2 केलेल्या आहेत. लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यामध्ये कन्फ्यूज होतं. तर पंडिता रमाबाईंच्या 2 आहेत, शारदा सदन आणि आर्य महिला समाज. आणि रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे ती म्हणजे सेवा सदन. एवढं लक्षात असू द्या. भारत महिला परिषद 1904 मध्ये स्थापन झाली. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स 1927 या दोन्ही संस्था या साली स्थापन झालेल्या आहेत. त्यानंतर पहा दलित चळवळ याविषयी माहिती आपण इथे घेऊया. तर समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाजसुधारकांनी जनजागृती केली. हे नाव नवीन वाटतं त्यामुळे लक्षात ठेवा. गोपाळबाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकातून वलंगकरांची अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे. तर विटाळ विध्वंसन कोणाचं आहे तर गोपाळबाबा वलंगकरांचं आहे. हे लक्षात असू द्या. वर्ण लक्षात ठेवा त्यामुळं पटकन लक्षात राहील. तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. तर तमिळनाडू, तर हे नाव लक्षात असू द्या. त्यानंतर पहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. हे पेपरमध्ये हमखास प्रश्न याच्यावर विचारला जातो. तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. हे पण लक्षात असू द्या. बाबासाहेबांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली आहे. सभा कधी स्थापन झाली हे पण लक्षात ठेवा. सभा कोणी स्थापन केली हे पण लक्षात असू द्या आणि सभेचं नाव पण लक्षात असू द्या. त्यांनी अनुयांना शिका व संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिलेला आहे. हे तर आपल्याला माहीत आहे. त्यानंतर पहा बाबासाहेब बोले, इथे बघा बोले आहेत. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुली करण्याचे विधेयक सहमत करून घेतले. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या अनुयांनी महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संलग्नित आहे, ते लक्षात असू द्या. त्यानंतर पहा नाशिकचा काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून 1930 मध्ये त्यांनी सत्याग्रह केला आणि सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले आहे. लक्षात असू द्या. काळाराम मंदिर कुठं आहे? नाशिक येथे आहे. तो सत्याग्रह कधी झाला? 1930 मध्ये झाला आणि त्यांचं नेतृत्व कोणाकडे दिलेलं होतं तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याकडे दिलेलं होतं. हे 3 पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता अशी वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत. वृत्तपत्रांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बाबासाहेबांनी मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केलेला आहे. मजूर पक्ष म्हटलं की तुम्हाला यांचं नाव लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पहा दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी 1942 साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे. हे पण लक्षात असू द्या आणि हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेबांनी काय केलं 1956 मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. हे साल लक्षात असू द्या आणि कोठे केला हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा स्वतंत्र प्राप्ती याविषयी माहिती आपण घेऊया. तर फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब जेव्हा ब्रिटिशांनी केला तेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. हे लक्षात असू द्या. त्यानंतर जशी मुस्लिम लीग या संस्थेची किंवा याची स्थापना झाली त्याचप्रमाणे या पार्श्वभूमीवर हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या हिंदुत्ववादी संघटनाही स्थापन झाल्या. त्यानंतर 1930 साली आहे डॉक्टर मुहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. हे पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. प्रथम कोणी मुस्लिम राष्ट्रांचा किंवा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडलेला आहे तर ते आहे डॉक्टर मुहम्मद इक्बाल. कधी मांडला तर 1930 साली. त्यानंतर पहा चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली. हे पण लक्षात असू द्या. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र वेगळं आणि पाकिस्तानची
कल्पना कोणी मांडली तर चौधरी रहमत अली यांनी मांडलेली आहे, हे पण लक्षात असू द्या. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. तर द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मांडलेला आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा वेव्हेल योजना याविषयी माहिती घेऊया. तर भारताचे व्हाईसरॉय वेव्हेल यांनी 1945 जूनमध्ये एक योजना तयार केली. या योजनेतील तरतुदी होत्या. पहिली तरतूद होती केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. तर हे पण लक्षात ठेवा, कोणाकोणाला प्रतिनिधित्व देण्याचा त्या तरतुदीमध्ये सांगितलं होतं तर मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याक हे 3 लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी तरतूद होती व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या समान असेल अशी दुसरी तरतूद तेव्हा वेव्हेल योजनेत सांगण्यात आलेली होती. हे 2 मुद्दे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा सिमला येथे भारतीय राजकीय पक्षाची बैठक बसवली, पण त्यामध्ये काय झालं, एकमत होऊ न शकल्यामुळे ही बैठक काही पूर्ण झाली नाही. यामध्ये काय केलं, मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगलाच असावा असा आग्रह कोणी धरलेला होता तर बॅरिस्टर जिना यांनी धरलेला होता. हे पण लक्षात असू द्या. कुठे झाली तर सिमला येथे झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पहा त्रिमंत्री योजना याविषयी माहिती घेऊया. ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये भारत विषयीचे धोरण स्पष्ट केले. संविधान तयार करण्याचा अधिकार त्यांनी मान्य करण्यात आला आणि भारतीयाशी वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश मंत्र्याचं एक शिष्टमंडळ भारतात पाठवत असल्याचंही प्रधानमंत्री यांनी जाहीर केलं. पण 1946च्या मार्चमध्ये पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या मंत्र्याचे शिष्टमंडळ भारतात आले. तर कोण कोण होते ते नावं लक्षात असू द्या. त्रिमंत्री योजनेमध्ये हे 3 नावं लक्षात तुम्हाला ठेवायची आहेत, कारण पेपरमध्ये विचारलं जातं त्रिमंत्री योजनेमध्ये कोण कोण भारतात आलेलं होतं. तर लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर यांची नावं लक्षात असू द्या. त्यानंतर पहा पाकिस्तान निर्मितीचा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून कोणता दिन साजरा केला किंवा घोषित करण्यात आला तर 16 ऑगस्ट 1940 हा दिवस जो आहे तो पाकिस्तान निर्मितीचा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून घोषित करण्यात आलेला होता. त्यानंतर पहा हंगामी सरकारची स्थापना याविषयी माहिती आपण इथे घेऊया. तर यामध्ये तुम्हाला सांगता येईल की गव्हर्नर जनरल वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधीचे हंगामी सरकार स्थापन केले. कोणी केले लक्षात असू द्या, वेव्हेल यांनी केलेलं आहे. भारतातील आपला ताबा इंग्लंड 1948च्या जूनपूर्वी सोडून देईल अशी घोषणा कोणी केली होती तर ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांनी केली. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी ती घोषणा केलेली आहे. आणि राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती सोपविण्यासाठी भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी माउंटबॅटन यांची नेमणूक केली. हे पण लक्षात असू द्या, गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नेमणूक केली जेव्हा राजकारभाराची सूत्रे देण्यात येणार होती तेव्हा. आणि हे पण लक्षात असू द्या की कधी ताबा सोडेल असं सांगण्यात आलेलं होतं आणि ही घोषणा कोणत्या प्रधानमंत्र्यांनी केलेली होती. त्यानंतर पहा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा याविषयी माहिती आपण इथे घेणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. कधी केला साल लक्षात असू द्या, तारीख पण लक्षात असू द्या. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे अस्तित्वात आली. आणि 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निर्घृण हत्या केली. हे डेट पण लक्षात असू द्या, नाव पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती याविषयी माहिती आपण इथे घेणार आहोत. तर भारत स्वतंत्र झाला पण भारतातील लहान मोठी 600च्या वर संस्थाने होती. हे 600च्या वर लक्षात ठेवा संस्थाने किती होती, त्यांचे विलिनीकरण करायचे बाकी होते. मग 1927मध्ये अशा प्रजामंडळाची मिळून काय एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली होती. ते पण लक्षात असू द्या कधी स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर पहा विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री कोण होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी मार्ग काढला. त्यांनी काय मार्ग काढला तर त्यांनी एक सामीलनामा तयार केला
आणि परराष्ट्रीय संबंध, दळणवळण आणि संरक्षण या बाबी त्यांनी भारत सरकारकडे दिल्या. कुठल्या कुठल्या बाबी दिल्या ह्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो, ते लक्षात असू द्या. परराष्ट्रीय संबंध, दळणवळण आणि संरक्षण या 3 बाबी. त्यानंतर पहा, जुनागडचे विलिनीकरण याविषयी माहिती आपण घेऊ. भारत स्वतंत्र झाला त्यानंतर जी संस्थाने होते ते संस्थानाचं किंवा त्या संस्था कशा विलिनीकरण करण्यात आल्या किंवा एकत्रित करण्यात आल्या तर त्याविषयी माहिती आपण इथे घेणार आहे. जुनागडचे विलिनीकरण कशा प्रकारे झाले आणि कधी झाले ते पाहूया. जुनागडचा नवाब पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता, पण 1948च्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले. हे लक्षात असू द्या. कधी झाले एवढं डेट लक्षात ठेवली तरी पुरेसे आहे, 1948. त्यानंतर पहा, हैदराबाद मुक्ती संग्राम याविषयी माहिती इथे घेऊया. तेलुगू, कन्नड, मराठी भाषक प्रांत येथे होते आणि त्या ठिकाणी निजामाची काय होती, एकतंत्री राजवट होती हैदराबादच्या त्या ठिकाणी. त्यानंतर 1938मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर स्वामी रामानंद तीर्थ. लक्षात असू द्या, पेपरमध्ये प्रश्न याच्यावरही विचारलेला आहे. 1947च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावी असा ठराव केला. मग कासिम रजवी याने काय केलं तर निजामाच्या पाठिंब्याने रजाकार नावाची एक संघटना स्थापन केली. तर रजाकार नावाची संघटना कोणी स्थापन केली, कासिम रजवी. लक्षात असू द्या. 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आले, म्हणजे 13 ते 17 सप्टेंबरपर्यंत. त्यानंतर 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात काय म्हणून साजरा केला जातो तर तो मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात असू द्या, 17 सप्टेंबर. त्यानंतर हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील कोणकोणते जिल्हे येत होते तर औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड हे जिल्हे होते. त्यानंतर 1982 नंतर जालना, लातूर आणि हिंगोली हे नवीन जिल्हे समाविष्ट झाले. नवीन कोणते झाले समाविष्ट आणि जुने कोणते होते हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, काश्मीरची समस्या याविषयी इथे माहिती घेऊ. तर काश्मीर संस्थानाचा राजा हरिसिंग यांनी स्वतंत्र राहण्याचे ठरवले. जेव्हा विलिनीकरणाची प्रक्रिया चालू होती तेव्हा काश्मीरचा जो राजा होता, लक्षात असू द्या, नाव हरिसिंग, यांनी स्वतंत्र राहण्याचं ठरवलं. पाकिस्तान काश्मीरला सामावू पाहत होता आणि पाकिस्तानला वाटत होतं की काश्मीर आपल्यात सामील व्हावं, पण 1947च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरी काश्मीरवर केली, म्हणजे हल्ला केला. त्यानंतर हरिसिंग यांनी त्या विलिनीकरणाच्या ह्याच्यावर सह्या करून भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. कधी, 1947. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काश्मीर कधी विलिनीकरण झालं, हैदराबादचं कधी विलिनीकरण झालं आणि जुनागडचं कधी विलिनीकरण झाले, हे सर्व पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर फ्रेंच वसाहतीचे विलिनीकरण कशा प्रकारे करण्यात आलं हे पण पहा. भारत स्वतंत्र झाल्यावरही चंद्रनगर, पुदुचेरी, कारिकल, माहे, यानम या प्रदेशावर कोणाचं आधिपत्य होतं तर फ्रान्सचं आधिपत्य होतं आणि 1949मध्ये हे सर्व प्रदेश फ्रान्सने भारताला दिले. तर कधी फ्रेंच वसाहतीचे विलीनीकरण झाले तर 1949मध्ये, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, गोवा मुक्ती लढा याविषयी माहिती आपण इथे घेऊया. तर गोव्यातील पोर्तुगालने भारतात प्रदेश स्वाधीन करण्यास काय केलं, मनाई केली. मग डॉक्टर टी.बी. कुन्हा, हे लक्षात असल्या, गोवा मुक्ती लढा म्हटलं की तुम्हाला हे नाव आठवलं पाहिजे. डॉक्टर टी.बी. कुन्हा हे गोवा मुक्ती लढ्यामध्ये आघाडीवर होते. मग त्यांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढा उभारण्याच्या उद्देशाने गोवा काँग्रेस समिती स्थापन केली. हे गोवा काँग्रेस समितीचं नाव पण लक्षात ठेवा आणि कोणी स्थापन केली हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर 1945मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संघटना कुठे स्थापन केली तर मुंबई येथे केली, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, 1940मध्ये त्यांनी गोव्यात जाऊन भाषण बंदीचा हुकूम मोडला. त्यांनी कोणी तर डॉक्टर टी.बी. कुन्हा, लक्षात असू द्या.
त्यानंतर पहा 1940मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. बंदी हुकूम मोडून त्यांनी काय केलं, गोव्यात मडगाव येथे भाषण केले आणि याच सुमारास गुजरातमधल्या दादरा आणि नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक दलाची स्थापना केली. हे कोणी केली तर डॉक्टर राम मनोहर लोहिया. लक्षात असू द्या, आझाद गोमंतक दल. त्यानंतर 2 ऑगस्ट 1954 रोजी या दलाचा, कोणता दल, आझाद गोमंतक दलाची तरुणांनी सशस्त्र हल्ला केला आणि दादरा आणि नगर हवेली हा जो प्रदेश होता, ह्या प्रदेशातील पोर्तुगीजांच्या सत्तेपासून हा जो प्रदेश होता तो मुक्त करण्यात आला. लवंदे, वाकणकर, फडके, काजरेकर हे सर्व या आझाद गोमंतक दलाच्या सदस्य किंवा यामध्ये भाग घेणारे होते. त्यानंतर पहा 1956मध्ये गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली. ही गोवा मुक्ती समिती कधी स्थापन करण्यात आली तर 1956मध्ये. मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक धडाडीचे नेते होते. नाव पण लक्षात असू द्या. आणि 1961च्या डिसेंबरमध्ये भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. हे डेट लक्षात असू द्या आणि कधी मुक्त झाला हे पण लक्षात ठेवा. अशा प्रकारे महत्त्वाचे असे पॉईंट मी आज इथे घेतलेले आहे. 8वीचं इतिहासाचं पुस्तक आजच्या या लेक्चरनंतर आपलं पूर्ण झालेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा इतिहासाचं नोट्स पाहणार आहोत. तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका की तुम्हाला कोणते कोणते विषय माझ्याकडून शिकण्यासाठी आवडतील. तर आपण इथंच थांबूया. धन्यवाद.